वाशिम जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बीचा गहू, हरभऱ्यासह तूर, भाजीपाला व संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात आला आहे। नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। गारपीट झालेली आहे, अशी गारपीट आम्ही 15 वर्षांमध्ये कधी पाहिलेली नाही। एवढं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे की शेतकरी पूर्ण हातबल झालेला आहे। कसं त्यांना उदरनिर्वाह करा हे सुद्धा आमच्या समोर काळजी पडलेली आहे। तरी शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी आमची कळकळीची विनंती आहे। कारंजा तालुक्यातील कामरगाव, धनस बेबडा परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून यामुळे आधीच संकटात असलेला बळीराजा अडचणीत आला आहे। गारपिटीमुळे धनस परिसरात रब्बीतील पिकांसह संत्रा बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे। लवकरच तोडणीला येणाऱ्या संत्र्यांचा मृगबहार वादळी वारे व गारपिटीमुळे गळून पडला। प्रशासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। नुकसान झालेलं आहे। माझा गहू पण आहे, हरभरा 4 एकराचा आहे, पुरा झोपून गेला, तुटताच झालेला आहे। नुकसान खूप झालेलं आहे। शासनानं याच्यावर पाहणी करून याचा नुकसान भरपाई लवकर देण्यात यावी अशी माझी शासनाला मागणी आहे। आणि असंच जर चालत राहिलं तर शासनानं मुलं बाळ त्यांचा खर्च त्यांना कसा काय करावा, कसं पोट भरावं, काय करावं, काही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। त्याच्यापुढे असं शासनानं काहीतरी त्यांना त्वरित कळकळीत मदत द्यावी अशी माझी शासनाला आग्रहाची विनंती आहे। बघा, शेतकऱ्याकडे त्यांच्या भरोशावर सारी जग आहे, त्याचंच फार खूप नुकसान होत आहे। त्यांच्याकडे पहा आणि त्यांचा खर्च द्यावा, असा नुकसान भरपाई द्यावी अशी माझी विनंती आहे। राहुल गावंडे, विदर्भ न्यूज, कामरगाव।